तर अरे अरे कट 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 तर हा जयगड किल्ला इतका मोठा आणि प्रचंड आहे ना की तो फिरण्यासाठी खरंच खूप एनर्जी लागते अंगामध्ये. माझ्या मनात एकच विचार येतो की त्या काळच्या मावळ्यांमध्ये किती पावर असेल की त्यांनी एवढे किल्ले जिंकले. मानायला हवं. काय भेटलं तुम्ही एवढं काय बघताय? टॉयलेट आहे का हे त्या काळचं? हे नक्की काय आहे हे आम्हाला कळलं नाही, पण जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मम्मी कुठली गुफा बिफा असेल पडशील. काय बघण्यासारखंच आहे टेकडी. टेकडी मध्ये असंच आहे, बोगदा आहे. ते सर्व त्यांचे लपाछपाचे अड्डे असणार. इकडे जरा माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. मी ना इथे खाली ॲक्च्युली उतरायला जात होते कारण मला वाटले की इकडे खाली जिने आहेत, पण तिथे एकही जिना नव्हता. थँक गॉड मी वाचली, नाही तर माझी हड्डी बसली एक झाली असती. काही काय यूज केलं असेल ना हे सगळं मजबूत बांधायला, बघ ना. नाहीतर आजकालच्या बिल्डिंगी 15 वर्षात पडतात, नवीन नवीन बांधल्या 10 वर्षाच्या आत पडतात. पण या लोकांनी काय कुठलं सिमेंट. संचिता दीदी संचिता छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हे बघ ना काय भिंतीवरती लिहून ठेवलं आहे. काय लोक आहेत. एक छोटीशी इन्फॉर्मेशन माझ्याकडून की खूप जणांना असं वाटतं की हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे, बट असं नाही आहे. हा किल्ला विजापूरच्या आदिलशाही सुलतानांनी ॲक्च्युली बांधला आहे. जरी हा किल्ला आपल्या महाराजांनी बांधला नसेल तरी पुढे जाऊन हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाला. 1713 मध्ये हा किल्ला पेशव्यांनी प्रसिद्ध मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला, ज्यांनी या किल्ल्याचे महत्त्व वाढवले. इंग्रजी लोक आली म्हणून इथे इथे 10 दिसतात इंग्लिश मध्ये. आता गेलंय का? ओके जाऊ दे. कट कट दादा येते असे तो घ्या. पण त्याकडे हे टाइल्स होते. बात तो सही है. हे आहे लाईट हाऊस बघा, पण हे 4 वाजता ओपन होतं. आता काय जाऊन इथे फायदा नाहीये कारण ते 4 वाजता ओपन होतं. तिकडे गेल्यावरती पूर्ण समुद्राचं तुम्हाला ओव्हरव्ह्यू बघायला भेटेल. हा तिथे आम्ही चढलेलो, तिथून एवढं सगळं आता आम्ही फिरून आता आम्ही इकडे आलोय. पूर्ण किल्ला फिरला. हा खूप छान आहे, हवेशीर किल्ला, एकदम मोकळी हवा आहे, गरम वगैरे काहीच होत नाहीये, मस्त वाटतंय. म्हणजे काय त्या काळात त्या लोकांनी बांधलं असेल किल्ला, मानायला हवं. एवढं पक्क बांधकाम, नाहीतर आजकाल लगेच बिल्डिंग तुटतात, पण इथे वा मस्त आहे. याचा फोटो काढतो बोललो. हे आहे लाईट हाऊस. चला आता पुढे जाऊया. उतरा खाली पप्पा. संचिताला ताण लागलेली आहे अशा प्रकारे. गटगट गटगट करत. उतरूया आपण सांभाळून, एक एक पाऊल. ऐक अमेझिंग. फुलं कसली आले ती. वा, संचिताला पाहिजे प्रिन्सेस ट्रीटमेंट. मम्मीचं नुसतं इकडे आल्यापासून एकच आहे, कडेनी जा कडेनी जा. भीती वाटते कारण खाली पडलं का प्रॉब्लेम होईल.
या हळूहळू आहे ना एकदम. पाय गोलमाल है भाई सब गोलमाल है. दगडाला पकड. ऍडव्हेंचर आमची लोक बघा, आमची गँग बघा. ओ प्रिन्सेस मॅडम या लवकर. वा टाकू नकोसा. लटक. अरे अरे अरे. हा कुठला झोपाळा बघ. नाही वडाचं झाड आहे ते. नीट संचिता, कोणाला झाडासाठी बोलते? तुझ्यासाठी बोलते. गेले ग कुठल्या बाजूला गेले नाही होते. नाही तुम्हाला वाटत असेल ना मी आणि संचिता एवढे मस्तीखोर डॅम्बिस कसे. बघा कोण तुटे काय होतं ते. मस्ती करण्याच्या बाबत आम्ही दोघीही आमच्या पप्पांवरती गेलोय. तर आम्ही सर्वजण पप्पांना सांगत होतो की नका झोका घेऊ, नका झोका घेऊ, पडलात वगैरे तर किती महागात पडेल. पप्पांनी ठरवलेलं की झोका घ्यायचा म्हणजे घ्यायचा, कारण पप्पांच्या अंगात गेलं होतं टार्झन. नको पप्पा नका. तर इकडे ना ॲक्च्युली एक फनी असा किस्सा झाला आहे. आम्ही जेव्हा इकडे गुफेमध्ये गेलो तेव्हा संचिता म्हटली की मी इकडनं बाहेर जाते आणि पुढून येते. तर आम्ही तिला म्हटलो ओके ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण पुढे चालत गेलो, पण आम्हाला तिकडनं कुत्रा बाहेर येताना दिसला, पण संचिता बाहेर येताना दिसली नाही. त्याच्यानंतर आम्ही विचार केला ही गेली तरी कुठे, बाहेर कशी नाही आली. रोम रोम भाइयों. त्याच्यानंतर मागे वळून बघतो तर काय कुत्रा होता म्हणून संचिता तिकडे गेलीच नाही आणि रिटर्न आमच्या मागून परत आली. चला तर मग बघता बघता आमचा संपूर्ण जयगड फोर्ट हा फिरून झाला आहे. आणि पुढे गेल्यावरती ॲक्च्युली आम्हाला हे कळलं नाही की काय आहे. त्याच्यानंतर तिकडच्या काही स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितलं त्या काळात पाणी साठवण्यासाठी ॲक्च्युली अशा 3 मुख्य विहिरी बांधल्या गेल्या आहेत आणि ते डिझाईन पण अशा प्रकारे केलं आहेत की गडावरील सैलांना पाण्याचा तुटवडा भासणार नाही. सो किती माइंड होतं त्या काळात. थोड्या वेळ बसलो, थोडासा आराम करतोय कारण खूप ऊन आहे ना आता. तर एवढं फिरून फिरून थोडं दमायला झालंय, पाय दुखायला लागलेत. आणि इकडे मस्त अशी हवा सुटली आहे गार, मस्त थोडा हवा खातोय. कुठे नाही आहे तिथे बसलाय. कुठे आहे तिथे बसलाय. नको नको नको. पप्पा आती करतात का आपली. म्हणून सांगत होती. मागण्याचा व्हिडिओ काढ. कुठे ग? मला नाही दिसलं. बाबा कचरा दे टाकून. आला. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की आम्ही जयगड किल्ल्यापासून जय विनायक टेम्पलपर्यंत किती स्ट्रगल करून गेलो ते. तर ते बघायला तुम्ही बिलकुल विसरू नका. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हां.